महायुती सरकारचा महाशपथविधी सोहळा संपन्न। फडणवीस मुख्यमंत्री तर शिंदे आणि अजितदादा उपमुख्यमंत्रीपदी। पहिल्याच कॅबिनेटमध्ये रुग्णाला 5 लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय। नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार 11 किंवा 12 तारखेला होण्याची शक्यता। भाजपचे 11 ते 12, शिवसेनेचे 8 ते 9 तर राष्ट्रवादीचे 8 ते 9 मंत्री शपथ घेण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। महाराष्ट्र विधानसभेच्या हंगामी अध्यक्षांचा आज शपथविधी। सर्वात ज्येष्ठ आमदार म्हणून कालिदास कोळंबकर हंगामी अध्यक्षपद भूषवणार। 9 डिसेंबरला नव्या अध्यक्षांची निवड केली जाणार। राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा पूर्ण। नागपूर अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। आरबीआयचं पतधोरण जाहीर। रेपो रेट 6.5 कायम राहणार। मागील 3 वर्षांमध्ये भारताचा विकास दर चांगला असल्याचा गव्हर्नर यांचा दावा। आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 68वा महापरिनिर्वाण दिन। बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून अनुयायी चैत्यभूमीत। शिवाजी पार्क परिसरात मोठी गर्दी। नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला अभिवादन। राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्यासह महायुतीचे इतर नेतेही उपस्थित। राज्यात ईव्हीएम विरोधात आरोप सत्र कायम। 755 केंद्रांवर मतपडताळणीची मागणी। 104 अर्ज आल्याची निवडणूक आयोगाची माहिती। पुणे जिल्ह्यात सर्वाधिक अर्ज। आजपासून भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा दुसरा सामना। ॲडलेडच्या मैदानावर पिंक बॉल कसोटी सामना असणार। सकाळी 9:30 सामन्याला सुरुवात। जगातील सर्वात लोकप्रिय आभासी चलन बिटकॉईननं $1 लाख शिखर पातळी गाठली। अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडीनंतर क्रिप्टोकरन्सी उफाळली।